तर रोज मी वजन चेक करते, करायचं की नाही करायचं हे आपला प्रश्न आहे. तर मी रोज वॉशरूमला जाऊन आल्यावर वजन चेक करते. आता तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे शनिवारी, त्यामुळे उद्याच दाखवेल. तर सकाळी नाश्त्यामध्ये अर्धा कप दूध, 2 काजू, 2 अक्रोड, 4 बदाम आणि 2 खजूर खाऊन घेतल्या. पपई खाल्ली पण त्याचा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही. आणि याच्यामध्ये ना मी भरपूर सारे चिया सीड्स टाकलेले आहेत आणि त्या चिया सीड्सचं पाणी मी पिऊन घेतलं. दुपारी जेवणामध्ये ना फुटाणे घेतले मुठभर, कांदा, टोमॅटो, काकडी, दही, उकडलेली मटकी आणि त्यासोबतच ना त्याच्यामध्ये आज हरभऱ्याची भाजी केलेली होती भरपूर सारी. मग ती हरभऱ्याची भाजीमधला फक्त रस्सा न घेता हरभरा घेतला आणि कमीच तेलामध्ये केलं होतं. हे सगळं छान असं मिक्स केलं. थोडेसे अगदी अर्धी मूठ मुरमुरे टाकले आणि मी ना यासोबत काकडी घेतली, दही घेतलं. दही तर मोस्टच आहे. आणि ही जी ना चटणी बनवलेली आहे ना मी, कढीपत्ता, तीळ, जवस आणि काळे तीळ आहेत याच्यामध्ये, याची चटणी बनवलेली आहे. ती थोडीशी याच्यावर स्प्रिंकल करून घेतली. इतकं छान लागत होतं ना की विचारू नका. खूप खूप सुंदर लागत होतं जेवण. आता हेच मी जेवण केलं आणि त्यासोबतच नंतर जरा दुकानामध्ये वॉकिंग केली भरपूर अशी. म्हणजे मी सारखं हातपाय सध्याला तरी हलवतेच आहे की आपल्याला टार्गेटवर यायचं आहे म्हणून. आणि मग इथं जरा पुण्यात तर लय प्रॉब्लेम चालला. इथं मज्जाच होती पाण्याची, पण आज पाणी संपलं होतं टाकीतलं म्हणून मग टाकीमध्ये पाणी भरायला टँकर बोलवला होता. पाणी टाकीमध्ये भरण्याचं काम चालू आहे. आता तिथं बिचारे बाप आणि लेक चाललेत. बरं पेट्रोल संपले आणि मग दोघंजण ढकलतात. बाप लेकाची जोडी भारी वाटली बरं ही. बाप शेवटपर्यंत आधारच असतो प्रत्येकाचा. ढकलतोय मुलाची गाडी. चला तर मग संध्याकाळी व्यायाम केला. खूप सारा घाम पण आला बरं व्यायामाचा. आणि मग नंतर संध्याकाळी मात्र माझे पाय प्रचंड दुखत होते, कारण मी वेगळ्या टाईपची एक्सरसाइज सुरू केली जी एक स्वातीताई आहेत त्यांनी मला सांगितलेली आहे. ती एक्सरसाइज सुरू केल्यामुळे माझे पाय खूप दुखत होते. तर शिवमने माझे पाय दाबून दिले. चला तर मग रामकृष्ण हरी मंडळी, जय संताजी. चला लवकर फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा.